चंद्रपूरच्या महापालिकेमध्ये नेमकी कोणाची सत्ता असणार यावरून ट्विस्ट आलेला आहे। वडेट्टीवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, ज्यात उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी केली आहे। तर जो महापौर पद देणार त्यांच्यासोबत जाणार असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी म्हटलंय। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर 2.5 वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटी सुद्धा 2.5 वर्ष ठेवावी। उद्धव साहेबांकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला। चंद्रपूरच्या महापौर पदावरून मोठा ट्विस्ट आलाय। किंगमेकरच्या भूमिकेत उद्धव ठाकरेंची शिवसेना असल्यानं वडेट्टीवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून 2.5 वर्ष महापौर पद आणि 2.5 वर्ष स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी ठेवल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलंय। नाही, मातोश्रीवर गेलेलो होतो। मातोश्रीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो पाहिजे आणि त्यामध्ये महापौर हा त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर 2.5 वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटी सुद्धा 2.5 वर्ष ठेवावी असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धव साहेबांकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला आणि मी म्हटलं की काँग्रेस मोठा पक्ष आहे, पहिला 2.5 वर्षासाठी महापौर काँग्रेसचा व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, विनंती केली। काही अडचण नाही आहे, सगळं सुरळीत आहे। महापौर काँग्रेसचंच पाहू ना, होणार। काही अडचण नाही आहे, सगळं सुरळीत आहे। महापौर काँग्रेसचंच पाहू ना, होणार। सर्वांचंच म्हणणं आहे, तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा। केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो असा एक सूर आहे। आम्ही त्यावर काम करतो आहे। जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू की चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा, नाहीतर आम्हाला जे मॅन्डेट मिळालं आहे त्या मॅन्डेटवर काम करू। पण आज तर मात्र भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे। एकीकडे काँग्रेसनं थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली तर दुसरीकडे भाजपनंही महापौर पदासाठी हालचाली सुरू केल्यात। काँग्रेसचाच एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवार वारंवार करतायत। वडेट्टीवार आणि धानोरकरांच्या वादात चंद्रपूरमध्ये मोठी खेळी करण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केलेत। तसं पाहिलं तर चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप दोघांनाही संधी आहे। चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक 27 आणि मित्रपक्ष जनविकास सेनेचे 3 नगरसेवक आहेत। अशा प्रकारे काँग्रेस आघाडीचं संख्याबळ 30 इतकं आहे। चंद्रपूरमध्ये बहुमताचा आकडा 34 आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत। ठाकरेंनी काँग्रेसला पाठिंबा दिला तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता येईल आणि महापौरही त्यांचाच असेल। दुसरीकडे भाजपचे 23 नगरसेवक आहेत, पण काँग्रेसचा एक गट भाजपसोबत आला तर मग भाजपचा महापौर येईल। काँग्रेसच्या एका गटाशी पहिल्या टप्प्याची बोलणी झाल्याचंही मुनगंटीवार म्हणालेत। ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। आम्ही स्वतःहून काही त्यांच्याशी संपर्क केला नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क केला। त्यांच्याकडून संदेश घेऊन काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे। मग आम्ही चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे, पुढे बघू काय होतं ते। सुधीर भाऊचं स्वप्न कुठे आहे मला माहीत नाही, कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन 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 तिरका कमान असं कदाचित होऊ शकतं। त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे, त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2.5 वर्ष महापौरपद देण्याची काँग्रेसची तयारी दिसतेय, पण सुरुवातीचे 2.5 वर्ष काँग्रेसचा महापौर असावा असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। म्हणजेच सुरुवातीची 2.5 वर्ष कुणाचे यावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये एकमत व्हायचंय। कृष्णा सोनरवाडकर आणि विनायक डावरुंगसह गजानन उमाटे, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।